आणि भीमरावांना अपेक्षित समाज घडेल. मी काय म्हणतो, माझा एक प्रस्ताव आहे. पोट जातीतले सगळे लोक आज हजर आहेत. आपण सगळ्यांनी मिळून पंगत का घालू नये? नुसतं बोलून काय होणार आहे? आपण आपापसातली रोटीबंदी तरी तोडून टाकूयात आज. मला वाटतं महाराजांची सुद्धा काही हरकत नसेल. काय महाराज? छे भीमराव, अगदी योग्य तेच ठरवलं तू. हा आनंद सोहळा आज व्हायलाच हवा. तुम्ही समजा आज आमच्या बरोबर घास मोडणार होय? म्हणजे आज तर देवच भेटीला आला असं समजायचं. अहो देव वगैरे काही नाही हो, मी तुमच्यातलाच एक आहे. साहेब आम्ही लागतो तयारीला. कसं? अरे थांब, मला सुद्धा पंक्तीची व्यवस्था बघायला लागेल ना. महाराज मला आज्ञा द्या. अरे थांबा भीमराव, मला काय उपाशी ठेवायचा विचार आहे का काय तुमचा? हो नाही म्हणजे एकजुटीचा विचार मांडताय मला वाळीत टाकताय होय? नाही, आज मी पण तुमच्या बरोबर भोजनाला येणार आणि तुमच्या बरोबर पंक्तीला बसणार. तुमच्या सोबत तुमच्या हातचं जेवण घेतो. चला भीमराव, एकजुटीचा जागर सुरू करूया. चला मंडळी.